वैशाली नाही का हो गावात? दिसून नाही राहिली ती आता. अन तू चालली होती ना कामावर? आता गेली नाही वाटते आज. नाही काकू, आज गेलीच नाही. आज काय आता जातच नाही म्हटलं. आता मला कधी दवाखान्यातही जा लागते आणि घरी लय कामं राहते काकू. एवढं सगळं करून बाहेर जाणं म्हणजे होत नाही ना. का हो ते सासू दिसून नाही राहिली एवढ्यात? वैशाली नाही, ते सासू नाही दिसत. फक्त ती एकटी जाऊ दिसते मला मी. गाडीवर इकडून भुरकून तिकडून भुरकून निघते. आहे ना, आता बाई घरातच काय, कुठं नाही जात आता बाई, घरीच राहते. बसले असून घरात, खोलीत राहते. आता थंडी आहे का नाही, थंडीच्या कुठं फिरणार आहे? का हो मग एवढे मोठे काम कोण करते हो घरातली? तू एकटीच करते काय? मग नाही तर काय काकू, मलाच करावं लागते. आता आजपासून झालं बा परिगिरी करून म्हणे, परी करून म्हणे, आता बाई करून काही दोघी तिघी मिळून करू बा थोडेसे काम. काकू काही कळवलं होत्या गणे बापूजीच्या इच्छा त्या पोरीनं, काजलनं काही कळवलं का लग्न करतो काही करतो म्हणून? कोणाला माहित बाबा, सारं करा म्हणे त्या दिवशी म्हणे. तेव्हापासून काहीच फोन घेऊन आला नाही म्हणते त्याचा. सांगे बाते सुमनाशी पोट्टा आला नाही म्हणे घरी. काकू किती दारू पेते गणे बापूजी. दारू पेत नाही म्हणते त्या काकू, म्हणते दारू पेत नाही म्हणते. माझं पोरगं त्या दिवशी त्या रेल्वेच्या पटरीवर बसलं होतं, एवढा पेला होता म्हटलं. तो एक ना त्याचा एक मित्र होता, पण मित्र चांगला होता काकू. त्यानं नाही पाजले बिचाऱ्यानं, तो स्वतः पेलाही नाही, हेच पिऊन राहिला होता. मग मला दिसला का नाही, मग मी बोललीच चांगली. तर मग म्हणे नाही वहिनी, आता पेत नाही वहिनी, असं नाही तसं नाही केलं त्यानं. दारूवाल्याची गॅरंटी घेता येते का व? आज म्हणते मी पेत नाही, उद्या चांगला पेते, रस्त्याने पडते. मग पुष्पाबाई इथे आहे का हो तुम्ही? तुमच्या घरी पाहायला गेलती बापा मी तुम्हाला. चला लवकर माझ्या घरी पा. तुम्ही लवकर चला बरं पहिले, मग सांगन मी तुम्हाला. आम्हाला काय झालं सांगतो खरी व? इथून काय बाबा माझ्या घरी तर पहा. काय आहे तुझ्या घरी? काही सापगीप निघाला का बाबा? काकू साप निघाला तर ते काय म्हणते, ते साप पकडणारे बोलावा ना. ह्या पुष्पा काकू काय करते, ह्या पकडते काय सापाले? काकू इथं वेळ नका घालू, तो चालला जाईन घरागिरात. हट माय, एवढं बोलायला टाइम नाही माझ्याजवळ. साप नाही निघाला माझ्या घरी. चल बरं, तू चालव. ओय हे मोहिनी चल बरं. पुष्पाबाई तुम्ही चला चला बरं लवकर. काय रे पुट्टा, काय केलं हिरे? काय आणली पोरगी घरी? लग्न करून नाही देत होती का मी तुया? काय बापा, सगळे इकडे नाक कापून टाकलं मायवालं त्या. आता काय म्हणून मला गावातले लोक सगळे? जाय नेऊन दे तिला घरी, नेऊन दे तिच्या. इथं मजाकबाजी चालू आहे केले का? लग्न मजा खेळून राहिला का तू? लग्न म्हणजे सिरियस गोष्ट असते. हे काय हार टाकून येऊन गेले गयातनं, झालं काय लग्न तुमचं? जाय नेऊन दे तिला तिच्या घरी. तिच्या मायबाप वाट पाहत असन. हे पोरगी मोठी बेशरम आहे बापा, चालली त्याच्या माग काजू म्हणते मले. तुला माझ्या घरी राहायचं नाही का काजू? माझ्या समोर अशी काही बोलू नको रे. तुला सांगून राहिलं ना म्या, चांगल्यानं नाव सांगतो आता. काजल म्हणतो, मग काजू म्हणते मले. हे नाव नको सांगू आता. आता कोणी तुला विचारलं ना तर काजल नाव सांगत जा. एवढंच मायचं भेव होतं तुले, तर खरंच तू आला असता काय असं लग्न करून चोरून लपून? हे मा, काय मा, शादी केली ना मामी, करू दे ना आता. ते भाऊ आहे मा हे. माझ्या गण्या बापूजीला सांगितलं तर गण्या बापूजीने तर खरंच लग्न करून आले. आणि बरं झालं माझ्या नावने सांगितलं पाहिजे, पण नाही तर बस सुमन काकू काढते मी आता मला बोलायला काही जागाच नाही राहिली. पळून चौघाईतून घरी आता. वहिनी समजावं ना माझ्या आईली काही. माझी आई कशी बोलून राहिली? आता राहिलं सुनीचं स्वागत करायचं आणि बाहेरच बोलून राहिली मला. पुष्पाबाई काय करू? डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ आली बिचारी मायावर. आता सांगा बरं, काय म्हणून माय पोरगी काय म्हणून, जवळ काय म्हणून, निवय काय म्हणून? कसं आहे म्हणून हे पोट्ट? पहिलेच तर मग येईन मोठी खतरनाक आहे बापा. टच बोलते माय पोरीले, आणि त्याच्यात पाय ना आता यानं असं केलं तर किती बोलन अजून. राहू दे आता, जे झालं ना ते झालं. गंगेला मिळालं असं समज. अन कोणी घेऊन घ्या आता अंदर, आणली तर आणली सून. नाहीतरी काय म्हणते आता पोरीने भेटून राहिल्या हो. करू दे आता, केलं तर केलं. काय करता आता, करून तर त्याच्याच मनानं शेवटी तो. हा सुमन काकू बरोबर आहे पुष्पा काकूचं. आता काय नाराजी ठेवत बसताय? जाऊ दे ना, आली नाही ती सून घरात. का बरं तुम्ही म्हणे स्वतःहून करून देतो म्हणे, तर तिच्या मायबाबांनी किती मोठ्या अटी ठेवून दिल्या. मग आता अटी पाडता तुम्हाला किती होईल? नाकी नऊ येते तुमच्या. त्याच्यापेक्षा जाऊ दे आता, ती पोरगी आली तयार आहे ना. मग काय करायला लागते तिच्या घरच्याचं? जाऊ दे, ठेवून घ्या आता. करा त्याचं स्वागत करा चांगलं हशी खुशी ना, आणि जाऊ दे त्याला घरात. आई आता इथंच उभी ठेवतो का व? का घरातही येऊ देतो का बाहेरच राहावं लागते आता? आता काय करू तुला मी बाहेर ठेवून? आता सारे जण तर म्हणून राहिले अंदर घेऊन घे तर घ्याच लागन बाबा. कुठे गेली होती? आता गाव फिरायला कमी पडून राहिला का तुला वेळ? आता याच्यासाठी लावलं वाटते आम्हाला कामाले, नाही? पहिले सगळे कामाला लावून दिलं आणि आता स्वतः गाव फिरून राहिली. आता बाई गाव फिरायला नाही गेली होती मी बाहेर उभी होती की नाही, तिकून त्या सुमन काकू आल्या, पुष्पा काकू आल्या. मग त्या मला पुष्पा काकून आवाज दिला, त्याच्यासोबत बोलायला लागली तर सुमन काकू आल्या, घरी चाल. मला असं वाटलं का त्याच्या घरी सापच आला काय. मग पाहायला गेली आता बाई, माहित आहे काय, गण्या बापूजी नाही काय, गण्या बापूजी लग्न करून आले ना. माय बाई, लग्न करून आले ना? कोणासोबत हो? कोणती पोरगी आणली आता त्यानं? तेच आणली काय मागची, का आता दुसरी आणली? नाही आता बाई, ते मागची पोरगी आणली होती काय, काजू म्हणते बोले, ते पोरगी आणली. तिच्या माय बापानं तर लय डिमांड ठेवल्या होत्या. हे पाहिजे बापा, लग्न चांगलं करा, एवढं सोनं द्या, तेवढं द्या. किती केलं होतं त्यानं? आणि आता बा पोरगी फुकट फाकट चालली म्हटलं. फुकटातच येऊन गेली त्याच्यासोबत. पाय बरं हो. मायलेन बापालेच पाहिजे होतं सारं धन. पोरीले काहीच नाही पाहिजे होतं. पोरीले फक्त पोरगच पाहिजे होतं, म्हणून झाली का नाही ते त्याच्या मांग. विचार नाही, पूस नाही, काही नाही, आणि सारखी येऊन गेली लग्न करून. असं राहते. आता मायबापानं प्रेमानं करून दिलं असतं तर आता काय नाक झालं असतं त्याचं. सांग, असे करते लोक. आणि आता लागन तर त्याच्यासोबत लग्न करून घेतलं.
माय बापाला तर माहित होतं, नाहीतरी हे करते त्याच्यासोबत, नाहीतरी करते. एवढ्या मागण्या काय ठेवा लागत होत्या. आता पहिले जाऊन पाहिजे ना सून कशी आहे तर सुमन काकूची. हा तुम्ही पाहिली ना सण, पाहिली त्या दिवशी ते टोपरं गोपरं घालून राहते ते. हा काय घालते बापा ना काय नाही काय बोलते ते. नाव विचाराव तिले तर का आजू म्हणते मला हे कोणतं नाव आहे बापा, साजऱ्यानं नाव सांगाव. नाही आता साडी गिडी घालून आली काही का बस तसंच घालून आली. नाही नाही हेच कपडे घालून आली आता बाई. साडी काय घालून आली ते, साडी घालतच नाही वाटते ते. आता सुमननं लावलं पाहिजे बाई तिला वळण, साडी गिडी घाल बाई. तर काय माहित काय करते ना काय नाही सुमन. आता मला नाही वाटत आता बाई ते ऐकून म्हणून सासूचं, ते कोणाचंच नाही ऐकत. लय जबर पोरगी आहे ते. जाऊ दे बापा, जाय आता तू लाग तुया कामाले. का बाई काजू, तू आई बाबा वाट पाहून राहिले असन ना, काय म्हणून ते. हा कुठं गेली म्हणून पोरगी, सांगून घेऊन आली काय तू. माहीतच नाहीये काकू, माझ्या आईला काहीच माहित नाहीये. आईला नाही माहित ना बाबाला नाही माहित. त्याला म्हटलं मी लग्न करून द्या गण्यासोबत, नाहीच म्हणे. मग मी म्हटलं नाही करून देत काय तुम्ही. मी म्हटलं आता पळूनच जातो म्हटलं गण्यासोबत म्हटलं. अहो पण बाई तू पळून आली म्हणतं आणि त्याला माहित झालं तर काय म्हणतील बाबा ते. टाकन काय माझ्या पोराले पोलीस स्टेशन मध्ये, टाकू द्या ना टाकन तर, एवढा काय भेटा तुम्ही. टाकन तर टाकन, राहीन तुमचं पोरगं पोलीस स्टेशन मध्ये, मी राहीन त्याच्यासोबत तिथं. आम्ही दोघं मस्त, काय काकू किती मजा येईल ना तिथं. आम्ही दोघं मस्त राहत जाईन पोलीस स्टेशन मध्ये. तिथं तर काकू जेवायला देते आणि पैसे नाही मागत, कामही नाही करायला लागत तिथं. हो बाई तुझ्या वरचा मजला खाली आहे का जरासा. नाही काकू माझ्या वरचा मजला खाली नाही आहे की. वरत भाड्यानं लोक राहते ना, भाडेकरी राहते, 2 भाडेकरी राहते वरत. अरे देवा काय आणलं रे बापा हे चित्रप, कोणतं आणलं बापा ह्या गण्यानं. हा कुठून सापडलं याले हे नक्षत्र. आई काय झालं, डोकं दुखून राहिलं काय, काऊन डोकं धरून उभी आहे. काजल काय बोलली का वाईले. नाही गण्या मी काही नाही बोलली. गण्या वा वा वा, तुला कोणी लय मोठं बक्षीस द्यायला पाहिजे रे बापा, तुला सत्कारच करायला पाहिजे. एवढी हुशार बायको आणली रे त्या. हा कुठं सापडली रे तुला ही एवढी हुशार. लयच हुशार आहे पण गण्या हे खरंच. हाय नाही खरंच ना, निवड चुकली काय बा माई. हा 1 नंबर आहे म्हटलं. मी तुला पहिलेच म्हणो का मला ह्या पोरीसोबत लग्न करू दे. आई हिच्यासोबत रव कधी मी हुशार होईन आणि तूही हुशार होशील म्हटलं. धन्य आहे, धन्य आहे बा. तू हुशार होशील आणि मी तर काय माहित बापा हुशार होईन का पागल होईन तर काय माहित. आजू भूक गीत लागली काय, जेवा लागते का तुले. गण्या मला कोणी नूडल्स पाहिजे, मला नूडल्स पाहिजे, करून देता ना मग. नूडल्स आता घरी तर आहे नाही, मग नूडल्स कसे करून देऊ तुले. बाहेर चालतं काय खासाठी. आता हेच पाहा लागत जाईन बापा मला. आतापर्यंत लोकांच्या घरचं पाह, आता माझ्याच घरचं पाहा लागत जाईन मला. हे पाहाच्या पहिले मी इथून चाललीच गेली तर बरी राहीन ना. ए मा कायची लावली रे हे मा ते मा. हा भिकाऱ्यासारखा बोलून राहिला, भीक मागून राहिला का इथं. चांगल्यानं म्हणणं आईने म्हणतात का तुले, हिच्या बरोबर तूही गेला का वाया आता. आई 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 आम्ही बाहेर जातो नूडल्स खायसाठी. जा तिकडे मसनात, मला काही विचारू नको. तुला जायचं आहे ना मग काय विचारून राहिला. आत्ताच लग्न करून आला ना, आता चालला तिले घेऊन तिकडे हिंडाले. हा आतापासून हिंडाले शिकू तिले, तशीच शिकली पाहिजे. आणि नीर बाहेरचं खायला शिकू तिले. माहित पडते तू कसा खाऊ घालता रोज रोज तिले बाहेर जातं. ओय गण्या आईले विचारायची काही गरज नाही आहे म्हटलं. मी आहे ना, मला विचार आणि चल लवकर. आईले कायले विचारायला लागते. आता आईले विचारायचं काम संपलं बाबू. आता मला विचारायचं कोणती गोष्ट समजलं काय तुले. काजू म्हणतेस मला म्हटलं, तिले काजू म्हणते पण मला सुमनबाई म्हणते म्हटलं. काय गण्या समजलं काय तुले, सुमनबाई म्हणते मला. हा आणि अशा दिनकणी तुले तर सगळ्या येऊन जाशील तू जाग्यावर म्हटलं मला. काय आज आहे नाही तर नाही, पुष्पाबाई दरवाजातच बसली राहते. आणि आज पाय ना गजराशी नाही आहे म्हटलं बाहेर. म्हटलं जरासं आपल्या मनातलं सांगा तर सांगायला कोणी राहत नाही, तर नाही तर बसलीच राहते कधी. पुष्पाबाई ओ पुष्पाबाई. बापा कोण सुमन, नवीन नवीन सून आली त्या घरी आणि तू बाहेर फिरून राहिली. कायची नवीन सोडणं कायचं काय व. हा गेले दोघं जण, काय खातो काहीतरी खायला गेले म्हणे बापा. काय खातो म्हणे ना काय नाही तर काहीतरी खातो म्हणे ते. म्या म्हटलं घे तिला आतापासून डोक्यावर, म्हटलं जाय नाच म्हटलं डोक्यावर घेऊन. आतापासून मी घरचं नाही खात नाही, हे नाही खात. आता नी रोजच्या रोज बाहेर, मग बजेट बिघडलं म्हणजे मग बोंबलं. मग काय करावं बाई आपण, मग ते भांडत जाईन याच्यासोबत. असेच आहे बाई आजकालचे. येले घरचं गोड नाही लागत, बाहेरच पाहिजे खायला. मच्छी अशीच आहे, दोघे उठले पडले का हॉटेललाच राहते रोज. बाई पुष्पाबाई तुमच्या घरचं आहे तर पोरग पगारी आहे, सोन पगारी आहे. हा पैसा गेला तर काही वाटत नाही. माझ्या घरचं पोट्ट कोणतं पगारी आहे, कोणती नोकरी करते ते. हा नुसतं वावराच्या भरोशावर एवढं होते काय बाई. वावराला लाव नाही राहते, घर खर्चही भागवणं राहते, सारच करणं राहते म्हटलं. त्याला समजायला नाही पाहिजे काय. हा का आपण रोज रोज हिचा शौक कुठून पुरा करण म्हणून. आजकालच्या पोरी अशाच राहते. नाही बापा अशा साऱ्याच नाही राहत. आता पा बरं सरला बैले एवढा सुना आहे. हा 3 सुनीत किती फरक आहे द्यायची इच्छा. लाईनी आहे तशी मच्छीवाणी, मच्छीपेक्षाही आहे वाया गेली. पण पाय बरं ते वैशाली मोहिनी एवढा करते काय. मोहिनी फक्त तोंडाली आहे जराशी, पण एवढी बेकार नाही आहे काही. आता त्याला भेटला बाई चांगल्या, त्याचं लय पुण्य असन सरला बाईचं. आपलं नसन माय पुण्य म्हणून तर आपल्या पदरात हे आलं. पण पुष्पाबाई माय मनच नव्हतं ते पोरगी आणायचं. काय करू हे नाक घेऊन आलं हे पोट्ट माया घरचं. मोठं बदमाश आहे ना हे. काय करू बा आता याचं सांग. आता दोघंचे बाहेर चालले गेले आणि आता मी आहे की नाही घरी. हा करत राह तू, म्हणजे मायनं पहिलेही केलं ना आताही करत राह. जाऊ दे आता, जे झालं ते झालं. आपल्या हाती काय आहे.
शेवटी त्यालाच पाहा लागते आणि त्यालाच वागा लागते बाई. आता त्यालाच राहा लागते एकामेकासोबत. पाहिन ते आता त्याचं, जसं माझ्या घरच्या पोट्ट्यानं केलं तसं तुझ्या घरच्यानं केलं. काय अलग केलं आता, जाऊ दे, करू दे लेकाच्या इले, त्याच्या मनानं पाच बसून दे. नाही बापा, तसं नाही आहे ते. आता माझी जावई, माझी पोरगी काय म्हणून बापा, आई म्हणून त्या जरासही लक्ष नाही दिलं म्हणून त्याच्यावर, म्हणून मलाच बोलन कनी माय. तुम्हाला काय नाही बोला ना. हा, काही बी तुम्ही आपल्याच अंगाला लावून घेता. आता तुम्ही काय त्या पोराच्या मागं फिराल काय? काही बी आजकालचे पोट्टे ऐकून राहिले का नाही? तर मायला ऐकते का बापाला ऐकते? केलं त्याच्यात त्या मनानं त्यानं, त्याला मन म्हणा. आम्हाला काय म्हणता म्हणा? बोलता नाहीत का तुम्हाला? हो पाहतो बापा, आता जातो घरी. आता करा तुम्ही तुमचे कामं, फालतू मी तुम्हाला अडचणीत आणलं. हो, जा मग. जिकडे पाहिलं तिकडे तेच आहे बाबा जगात चालू. हा, यानं कोणाची पोरगी आणली, याची पोरगी त्याच्या घरात गेली. जाऊ दे बाबा, काय करतो, आपल्याही घरी तेच आहे. हा, प्रत्येकाच्या घरात तेच आहे. काही बोलून अर्थ नाही, काही म्हणून अर्थ नाही कोणाले. काय म्हणून कसं म्हणजे मी मिस कोण्या नाकानं गोष्टी करू? मला तरी ना काय मी तर नक्कीच आहे ना. मी माझ्यापेक्षा हुशार कोणी आहे का? यांना कळतच नाही, घरातले लोक एवढे मूर्ख आहेत ना. रोज भांडे धुतात हाताने. काय गरज आहे भांडे धुवायची हाताने? हा, एवढी मोठी वॉशिंग मशीन असल्यानंतर मी तर आज मस्त केलं, सगळे भांडे वॉशिंग मशीन मध्ये लावून दिले. आता बिलकुल सगळे भांडे क्लीन होऊन निघते, छान धुतल्या जाते मस्त. मी हाताने धुणारच नाही, मशीन मध्ये टाकले की भांडे स्वच्छ होऊन निघते त्यातून. जसे कपडे धुतल्या जाते ते यांना समजत नसेल का घरच्यांना, तशी मोहिनी ना मूर्खच आहे, तिला ना काही कळतच नाही. मस्त आता अर्धा तास मशीन चालू राहू देते आणि थोडा वेळ आरामच करते आणि नंतर काढून घेईल भांडे. सांगतच नाही यांना मी मशीन मध्ये धुतले म्हणून. मस्त हाताने धुतले म्हणून छान भांडे निघाला तयार. बस भांडे नेऊन ठेवून देईल, नंतर कपडे पण लावून देईल. कपडे आणि भांडे सोबत जर लावले तर चालणार नाही का यात? बरी झाली का भांडे धुणं? हा, किती वेळची गेली बापा? एवढा वेळ लागते का तुला एवढूशे भांडे धुवासाठी? बापरे, आता सासूबाईंना काय सांगू मी? त्यांना माहित जर झालं तर मशीन मध्ये धुतले म्हणून भांडे, त्या म्हणतील की तू हाताने का नाही धुतले. काय सांगू यांना आता? जाऊ दे, माझ्या मेमरीचा पण त्यांना तर हे झालेला पाहिजे ना, की हुशार आहे म्हणून परी, असं माहित पडलं पाहिजे ना त्यांना. सांगूनच देते त्यांना. काय म्हणता सासूबाई? भांडे नेऊन ठेवले ना मी, आता धुईल म्हटलं. एवढ्या वेळचे? लयच वेळ झाला ना, पण एवढा वेळ तर लागत नाही, थोडं शिस्त होते. अजून ते स्वयंपाक पाणी करून तर लागन ना तिला भांडे. अजून काव काव करून ते तुला तर माहिती आहे कोलाटीन कशी करते मग ते. हो सासूबाई, करून देते ना, थोडा वेळ आराम करते मी आणि नंतर मग 2 मिनिटातच करून देते सगळं काम. ओके, होऊन जाईल, लगेच करते मी. आता 2 भांडे धुवासाठी तुला आराम करा लागून काय पहिले? आराम कायची करतो तू? एक डाव पडली का जाऊन येतच काय बाहेर खोलीच्या, तिथंच राहतं मग पडलीची पडली. मला माहित आहे, जाय पहिले ते भांडे धुवून दे आणि मग कर बापा आराम. मग लागन तर दिवसभर कर आराम. आता बाई तुम्हाला काय सांगू मी सगळे भांडे आहे ना, भांडे वॉशिंग मशीन मध्ये लावून दिले. मशीन मध्ये माहिती आहे का, सगळे भांडे एकदम क्लीन होऊन निघते. मशीन भांडे लावले? काही पागल गिगल झाली का हो तू परी? ह्या कपडे लावायच्या मशीनीत भांडे लावले म्हणते ते? अगं ते मशीन खराब नाही होईल काय बिचारे? कर ते बंद कर लवकर, जाय लवकर. नाही सासूबाई, नाही होते. कशाला खराब होईल? एवढे मोठे कपडे धुतो आपण, त्यात भांडे धुवायला काय हरकत आहे? टाकले मी त्यात सगळे भांडे आणि चालू करून दिली ते. अरे देवा, एकापेक्षा एक हुशार नमुने आहे माझ्या घरात. आता कायच करावं? आता एक तर ते काही कमी होती, आता ही दुसरी तशीच झाली. सासूबाईंना काय झालं? एवढं धावत पडत का गेले या? आता काय केलं मी फक्त भांडेच तर लावले ना. मग असं आहे, काम करतो तर करू देत नाही आणि केलं नाही तर म्हणते की परी काम करत नाही. असे आहेत माझ्या घरचे लोक, मला ना काम करू देतच नाही. त्यांना असं वाटतच नाही मी का काम शिकली पाहिजे म्हणून, असं त्यांना वाटतच नाही मुळात. आणि मग काय म्हणते, माझी बोंब करते सगळीकडे की परी काम करत नाही, परी काम करत नाही. अरे परी काम करते, पण परीला तुम्ही काम करू तर द्या ना. आत्याबाई, अहो परी, आत्याबाई कुठे गेल्या? तिकडे गेल्या मागे. का बरं? कशाला पाहिजे तुम्हाला सासूबाई? तुला काय सांगू आता, कायसाठी पाहिजे तर राहू दे, मीच पाहतो. यांना काय झालं, अशा का धावत आहे या मूर्खासारख्या? ते मोहिनी पण तशीच आणि सासूबाई पण तशाच. जाऊ दे, मला काय करायचं, मी जाते आता, आरामच करते. आत्याबाई, इकडे काय करून आले तुम्ही? आत्याबाई, काय झालं हो निरे? एवढ्या जोरानं कल्ला करून येतं मागं का? किती जोरात दचकली मी. आत्याबाई, हे मशीन जायली ना, वॉशिंग मशीन. कपडे टाकायला गेली मी, मशीनच जायली. धुवा निघाला त्याच्यातून. काय लावले त्याच्यात? काय टाकलं तुम्ही? मला काय म्हणता? हे परी होय, परीनं भांडे टाकले त्याच्यात, धुवाचे खरकटे भांडे. हा, भांडे धुतो म्हणे त्याच्यात. केवढी शायनी आहे ते पाहिली? हा, आत्याबाई तरी मला वाटलंच. माहित आहे काय, मी घरात होती, असा आवाज आला कधी मशीनचा फुटल्यासारखा, धड धड आवाज आला. मी म्हटलं काय झालं म्हटलं एवढ्या जोरात. तशी धावत आली आत्याबाई मी. असा धुवा निघून राहिला होता मशीनीतून, पटकन बटन बंद केली म्हटलं. आत्याबाई, तिला तेवढंही समजत नाही का ह्या वॉशिंग मशीन मध्ये भांडे धुवत असते काय कोणी? हा, एवढंच आहे तर भांडे धुवायची मशीन घेऊन मागणं म्हणा नवऱ्याला स्वतःच्या. एवढा पगार तर आहे, साडेवर उडवल्यापेक्षा म्हणा एवढे मोठे पैसे, एखादी भांडे धुवायची मशीन घेऊन माग म्हणा. अहो केलंच नाही, बापाच्या जन्मात कधी पाहिलंच नाही. तिला असं वाटलं याच्यात कपडे धुवायला टाकते तर भांडे धुवायला टाकत असं. याच्यातच भांडे धुवून घ्या,
साजरी म्हणते कशी लोक हातानं धुते म्हणते आणि मी काय हातानं धु म्हणते मशीनीतच टाकले ना म्हणते सासूबाई. सांग आता काय बोलू हो तिच्यासोबत मी. बस बापा स्वयंपाक घर तू सांभाळतील एखाद्या दिवशी स्वयंपाक नको करायला लाव नाही तर सगळ्याच्या खाण्यात दिन एखाद्या दिवशी जर मर टाकून सारेले राहा लागून बापा झोपलं तसंच. नाही तर मग दिन बापा त्या सिलेंडरले काही करून काही सांगता नाही येत. लय खतरनाक आहे ती. तिच्यापासून थोडस दूरच ठेव बाबा अशा वस्तू. आता ही मशीन होय सांग झाली कनी एवढी महागाची मशीन खराब. हा आला खर्च आता हाय कनी बापा. काय हो माय काय करावं ना काय नाही बापा मला मग काही समजून नाही राहिलं. मी काय करू तुम्हीच तर म्हणता लय हुशार आहे ते लय हुशार आहे ते. हा मग तुमच्या सुनीची हुशारी दिसली ना तुम्हाला आता निघाली ना. हे आली महाराणी पाहिले हा भांडे लावले ना काय हो मशीन जाईली ते भांडे लावले होते मोठे. आता मशीन आणायला लावतो त्या नवऱ्याले. हा बाकी कोणी पैसे देणार नाही त्यात जाईली ते आता. मशीन कशी जळणार पण मोहिनीताई? मशीन का जळणार आहे? कपडे धुतो आपण तेव्हा मशीन जळत नाही आणि भांडे धुतले तर का मशीन जळणार आहे? असं राहते नाही समजणाऱ्या लोकांचं काम. काय करो बाबा आता. ठीक आहे पहा तुम्ही आमचे व्हिडिओ असेच व्हिडिओ पाहत जा सांगत जा कमेंट करून. कमेंट मस्त करता तुम्ही बा मला लय आवडते तुमच्या कमेंट. मग चला आता भेटू आपण होता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आम्हाला रजा द्या पण की नाही आमचे व्हिडिओ पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करत जा. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली त्या चॅनलला आपलं सबस्क्राईब करा तुम्ही आणि त्यावरचे पण व्हिडिओ पाहत जा. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. त्या व्हिडिओची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. ते क्लिक करायची आणि आपले व्हिडिओ बघायचे आणि सबस्क्राईब करायचं. भेटू आता आपण उद्या. तोपर्यंत सगळ्याला बाय बाय.